तिथे नाशिकच्या इगतपुरीतील भावली परिसरात पर्यटकांना मारहाण करून फरार असलेल्या मुख्य आरोपी आकाश भोईरसह आणखी 2 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। आरोपींच्या शोधासाठी इगतपुरी, त्र्यंबक घोटी आणि ठाणे जिल्ह्याच्या रस्त्यावर नाकाबंदी सुरू करण्यात आली होती। गस्त घालण्यात येत होती। मुंडेगाव परिसरात गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलवर काही तरुण फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। स्थानिक गुन्हे शाखेनं इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना आरोपी हे जाळ्यात अडकले। इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी हजर करण्यात आलं। तपासणीनंतर त्यांना अटक करण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।